आणि मग हे सगळी एकत्र ताकद या समोरच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून राजेंद्र आपल्या 31 लोकांच्या टीमला घेऊन वाजत गाजत या नगर परिषदेमध्ये गेला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला विनंती करा. आणि इथं निशाणी पण चांगली घेतली, नारळ आणि छत्री, म्हणजे विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय आहे, नारळ. आणि म्हणून विरोधकांना करायला सरळ एकच पर्याय, नारळ. ज्यांनी लावली कराडची वाट त्यांच्या हाती नारळ देऊन त्यांना दाखवू घरची वाट. हा जनतेतला माणूस आहे. जिथं संकट असतं तिथं धावून जातो, जात पात धर्म काय बघत नाही. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारा हा राजेंद्र सिंग यादव बाबा, त्याला नगराध्यक्ष होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्याच्या मागे बाळासाहेब आहेत, एकनाथ शिंदे आहे, आम्ही सगळे आहोत. एक वेळा तुम्ही या आघाडीला, लोकशाही आघाडी, यशवंत आघाडी, शिवसेना या आघाडीला तुम्ही एकदा सत्ता देऊन बघा, एकदा परिवर्तन घडून बघा. बाकी एकनाथ शिंदेवर सोडा. हा एकनाथ शिंदे तुमचं कराड या ठिकाणी विकास काय असतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. 40 कोटी आहेत, एकदम कमी आहेत, काय प्रॉब्लेम नाही. नगर विकासकडे भरपूर पैसे आहेत बाळासाहेब, देणार हा घेणार नाही. देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि मग दोन्ही हाताने आतापर्यंत देत आलोय. मी एवढंच सांगतो, मी जे बोलतो ते करतो. एकदा मी कमिटमेंट केल्यानंतर एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून जे आहे ते मोकळ्यापणाने करत असतो. जे होणार आहे तेच बोलतो, जे नाही होणार ते बोलत नाही. यांचा नारळ आहे, नारळ बरोबर फुटला पाहिजे. आणि काही लोकांना नारळ दिला पाहिजे, घरचा रस्ता झाकवला पाहिजे, आणि याचा परिवर्तन कराडचं झालं पाहिजे. येत्या 2 तारखेला सगळ्या लाडक्या बहीण भावांना, ज्येष्ठांना विनंती करतो की निशाणी नारळ बघा, निशाणी छत्री बघा, आणि कराडचं परिवर्तन करा. आणि या ठिकाणी परिवर्तनाचा, विकासाचा झेंडा फडकवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.